महाराष्ट्रामध्ये ड्रग्ज विरोधी कारवायांना वेग। मुंबईमध्ये एकाच दिवशी 76 कोटींचे ड्रग्ज जप्त। कोल्हापूर आणि चंद्रपूरमधून सुद्धा एमडी ड्रग्जचा साठा जप्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवजयंतीला झळकले गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे फोटो। शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये फोटो झळकवणारा पोलिसांच्या ताब्यात। मुंबईमध्ये धावत्या लोकलमध्ये 3 प्रवाशांवर चाकू हल्ला। कल्याणवरून दादरला जाणाऱ्या फास्ट लोकलमधील धक्कादायक घटना, 3 प्रवासी जखमी। एकनाथ शिंदेंच्या काळात घेतलेल्या निर्णयांना देवेंद्र फडणवीसांचा दणका। सिडकोच्या 900 कोटींच्या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश। अल्पसंख्याक विभाग शाळा मान्यतेच्या निर्णयाला स्थगिती, तर मुंबई महापालिकेची 1400 कोटींची टेंडर्स रद्द। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा। सरकारी कोट्यामधून घर घेताना कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याच्या गुन्ह्यामध्ये दोषी। नॅनो युरिया, डीएपी आणि स्प्रे पंप यांच्या खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार। अंजली दमानियांनंतर सुरेश धस यांचे सुद्धा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप। सर्व प्रकारच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करावी, धस यांची मागणी। धनंजय मुंडे बेल्स पाल्सी आजाराने ग्रस्त। आजारामुळे 2 मिनिटं बोलता सुद्धा येत नाही, धनंजय मुंडेंचा दावा। मुंडेंच्या दोनही डोळ्यांवर 15 दिवसांपूर्वी झाली शस्त्रक्रिया। नाशिक न्यायालयासमोरच 2 कुटुंबांमध्ये हाणामारी। दोनही कुटुंबांमधील महिला आणि पुरुष भिडले। पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला। मुंबईकरांच्या मेन्यूमधून पाव गायब होण्याची शक्यता। पाव बनवण्यासाठी लागणाऱ्या लाकूड आणि कोळसा भट्टीला पालिकेची बंदी। पाव उत्पादन थांबण्याची शक्यता। आणि सोनं चांदीच्या दरामध्ये पुन्हा प्रचंड वाढ। सोने 90,000च्या उंबरठ्यावर, तर चांदी 1,02,000 रुपये प्रति किलो। जागतिक ट्रेड वॉरमुळे जळगावच्या सुवर्ण बाजारावर परिणाम।